वेलकम टू SREC. आज आपण बघणार आहोत कुठल्या स्टेटचं रजिस्ट्रेशन आता स्केड्यूल आलेलं आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे. तर मध्य प्रदेश आणि पंजाबचं रजिस्ट्रेशन आता चालू झालं आहे. मी शिवानी घुगे ॲज SREC मध्ये ॲज अ सिनियर मेंटर आहेत आणि आम्ही स्टुडंट्स आणि पेरेंट्सला लास्ट 30 इयर पासून त्यांच्या कम्प्लीट ऍडमिशन आणि गायडन्स प्रोसेसमध्ये आम्ही त्यांना हेल्प करतो. तर आता आपण बघणार आहोत की आता पुढील कुठले अपडेट्स आहेत, म्हणजे कोणते कोणते अपडेट्स आणि कुठले नवीन रजिस्ट्रेशन चालू झाले आहेत. तर आता आपण बघू शकतो की पहिलं रजिस्ट्रेशन झाले आहे ते पंजाबचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे ते 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट मध्ये. यामध्ये तुम्ही कंप्लीट रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंतर डेफिनेटली त्यांची मेरिट लिस्ट पब्लिश होते. मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्ही तुमच्या स्टेटमध्ये कुठे स्टँड करता हे तुम्हाला कळतं. मग त्यानुसार तुम्ही कॉम्पिटिशन बघू शकता की तुम्ही कुठल्या सीटसाठी एलिजिबल आहात, कुठल्या सीटसाठी नाही आहेत. आणि एक गोष्ट मला डेफिनेटली तुम्हाला सांगायचं की पंजाब हे क्लोज स्टेट आहे, त्यामुळे पंजाबचे स्टुडंट्सच पंजाबमध्ये डेफिनेटली एलिजिबल आहेत. सो बाहेरच्या स्टुडंटना डेफिनेटली तिथे अलाउड नाहीये. दुसरं स्टेट जे आहे ते मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे ते म्हणजे 5 ते 13 ऑगस्ट मध्ये. 5 ते 13 ऑगस्ट मध्ये भारतातले सगळे स्टुडंट या मध्य प्रदेशसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात, कारण मध्य प्रदेश हे ओपन स्टेट आहे, ज्यामध्ये जर तुम्हाला एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेफिनेटली त्याची पुन्हा मेरिट लिस्ट पब्लिश होते. मग मेरिट लिस्टमध्ये तुम्ही कुठे स्टँड करता हे तुम्हाला समजतं आणि मग त्यानुसार तुम्ही कॉम्पिटिशन जज करू शकता की काय कॉम्पिटिशन असणार आहे, आपण कुठल्या सीटसाठी एलिजिबल असणार आहे. आणि एक गोष्ट मला डेफिनेटली हायलाईट करायची की मध्य प्रदेश हा फर्स्ट राऊंडसाठी क्लोज्ड असतो, त्यामुळे फर्स्ट राऊंडमध्ये फक्त मध्य प्रदेशमधले स्टुडंट्सच त्या राऊंडसाठी एलिजिबल असतात. फ्रॉम सेकंड राऊंड नंतर आपण ॲज अ नॉन डोमिसाइल ऑफ मध्य प्रदेश तिथे आपण डेफिनेटली चॉईस फिलिंग करू शकतो. सो मध्य प्रदेशचंही रजिस्ट्रेशन लवकर चालू होते, तर तुम्ही लवकरात लवकर ते रजिस्ट्रेशन करून घ्या. या सगळ्या काउन्सिलिंगसाठी तुम्हाला डॉक्युमेंटेशन रेडी असणं फार गरजेचं आहे. जसं तुम्ही पाहिलं असेल की तुमचं बेसिक डॉक्युमेंटेशन लागणार आहे. 10वी आणि 12वीचं मार्कशीट असेल, त्यानंतर नीटचं ऍडमिट कार्ड असेल, स्कोर कार्ड असेल, तुमचं कॅटेगरी असेल तर कॅटेगरी सर्टिफिकेट असतील आणि मग मेडिकल सर्टिफिकेट. आणि इन केस जर कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं, तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट. त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स बिफोर रजिस्ट्रेशन तुम्हाला रेडी करायचे. जर तुम्हालाही MBBS काउन्सिलिंग असेल, स्टेट काउन्सिलिंग असेल किंवा काउन्सिलिंग मधला डिफरन्स माहिती करून घ्यायचं असेल, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन माहिती करून घ्यायचे असेल किंवा तुम्ही कुठल्या स्टेटसाठी एलिजिबल आहात हेही जाणून घ्यायचं असेल, तर आत्ताच SREC ला कनेक्ट करा किंवा कमेंट बॉक्समध्ये SREC म्हणून असं कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा जे आता या वर्षीसाठी ऍडमिशनसाठी काउन्सिलिंगसाठी बघत आहेत, त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर शेअर करा. सो थँक्यू सो मच.